माझ्या पाठीमागे स्क्रीनवर तुम्ही बघत असलेला हा व्हिडिओ राहता पोलीस स्टेशन मधला आहे. हो, राहता म्हणजे विखे पाटलांचा बालेकिल्ला. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर स्वाधीन किसनराव गाडेकर हे नगराध्यक्षपदी बहुमताने निवडून आले. त्याचबरोबर 19 नगरसेवक राहतेकरांनी विखे पाटलांच्या कमळ चिन्हावरचे निवडून दिले आणि त्यातून पुढे विकास कामांचं कामकाज सुरू झालंय. आपण बघतोय दर आठवड्याला सुजयदादा विखे पाटील किंवा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहता शिर्डीमध्ये प्रत्यक्ष येऊन विकास कामांचा आढावा घेतात. हे सगळं होत असतानाच राहता शहरातील नगरपालिकेमधील लोकप्रतिनिधी असुरक्षित आहेत का? राहता नगर परिषदेमधील नेते, पुढारी किंवा आजी माजी नगरसेवक हे पत्ते खेळतात का? बरं, पत्ते खेळतात. रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत पत्ते कोण कोण खेळतंय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थितीत झालेला आहे. पत्त्याच्या पैशातून जो वाद झालाय त्याचं पर्यवसन थेट टेंडर पर्यंत गेलंय का? टेंडर आणि या पत्त्यांचं नेमकं नातं काय असा प्रश्न राहत्यातील जनतेला पडलेला आहे. याच प्रकरणामध्ये जुने फायरिंग म्हणजे पिस्टल असलेल्या लायसन्स बंदूकधारीकडनं फायरिंग झालेत का? त्याचं अपहरण झालंय का? कारण या सगळ्या प्रकरणाची राहता शहरामध्ये मोठ्या चवीनं चर्चा सुरू आहे. यामागे काही राजकारण आहे का? दोन्ही पार्ट्या या कमकुवत नाहीत. तुपे कंपनीकडनं देखील या प्रकरणी सुरुवातीला NC दाखल करण्यात आली. त्यानंतर FIR म्हणजे दुसऱ्या दिवशी FIR देखील तुषार गणेश सदाफळ यांच्यावरती दाखल करण्यात आला. आता तुषार गणेश सदाफळ हे कोण? तर तुषार सदाफळ यांनी ही यंदाची नगरपालिका निवडणूक ही नगराध्यक्ष पदासाठी लढली होती. या निवडणुकीमध्ये त्यांनी भाग घेत त्यांच्या सामाजिक कामकाजाचं मूल्यमापन कसं होतंय, राहतेकर निवडून देतात का, याबद्दल देखील त्यांनी किंवा सगळ्याच उमेदवारांनी आपापली चाचपणी करून पाहिली होती. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहेत. तुषार सदाफळ यांच्याकडे लायसन्स असलेलं पिस्टल आहे, त्याला आर्म ऍक्ट नुसार परवानगी देखील आहे आणि याच पिस्तुलाच्या वादातून पिस्तूल दाखवलं आणि मला टेंडर का मिळत नाही आणि या टेंडर तुम्ही मला कसं देत नाही अशा पद्धतीचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आलेला आहे. नुसता आरोप करून थांबण्यात आलेला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि चितळी रोड म्हणजेच त्या चौकाच्या उत्तरेला असलेला छत्रपती संभाजी चौक ही जो साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे, या ठिकाणी देखील पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणामध्ये तुपे आणि सदाफळ या वादातून काही गंभीर मुद्दे समोर आलेले आहेत. सदाफळ यांनी गोळ्या घालीन, नीट राहा अशा आशयाची धमकी दिल्याचं म्हणण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडनं शस्त्र परवान्याचं उल्लंघन झाल्याचं देखील या प्रकरणी तुपे बंधूंनी म्हटलेलं आहे. या मागे इलेक्शनचं कारण आहे का? तदनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार सदाफळ हे राहता शहरात नाहीत. त्यांच्या सौभाग्यवती असलेल्या सौ कोमल तुषार सदाफळ यांनी माध्यमांना सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्यांचं अपहरण झालेलं आहे का? त्यांचा फोन बंद आहे, त्यामुळं त्यांनी देखील आपल्या पतीची काळजी व्यक्त केलेली आहे. आता या प्रकरणात दोघांनाही भीती वाटत आहे. तुपेंकडनं देखील सांगण्यात येत आहे की आमच्या जीविताला धोका आहे, आमच्या कुटुंबातील घटक हे सामान्य आहेत, OBC आहेत, कारुणारू आहेत आणि त्याचमुळं अशा प्रकारे तुषार सदाफळ यांच्याकडनं ही दुसऱ्यांदा घडलेली घटना असल्याचं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलेलं आहे. मित्रांनो, गुरुवारची वेळ होती, 5 तारीख होती, तुकाराम बीज होती. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे राहत्यामध्ये आले. गॉडफादर मीडियाने त्यांची मुलाखत घेतली. सुजयदादांनी त्यांच्या मुलाखतीत राहत्याच्या विकासाचा रोडमॅप पुन्हा एकदा सांगितला. नव्हे, कातनाला कात नदी परिसरामध्ये अतिशय घाणीच्या ठिकाणी असलेल्या ठिकाणी नगराध्यक्ष स्वाधीन किसनराव गाडेकर यांच्या समवेत जात त्या कातनाल्याची विकास कामं, तेथील पाणी किंवा नदीची रचना किंवा जास्तीत जास्त जागा राहता बाजार तळाला कशी उपलब्ध होईल या विचारात विवंचनेमध्ये सुजय विखे पाटील असल्याचं आम्हाला जाणवलं. नव्हे, त्यांनी वैयक्तिक लक्ष घालत जुन्या ज्या आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या चुका होऊ नयेत
या दृष्टीने त्यांचं राहता शिर्डी परिसरातल्या विकास कामांवरती लक्ष आहे. निश्चितच डॉक्टर सुजय विखे पाटील यांना राहत्यात घडलेल्या या घटनेनंतर म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील राहत्यात येतात, माध्यमांना मुलाखत देतात, विकास कामांची पाहणी करतात, प्रत्यक्ष सूचना देतात आणि त्यानंतर लगेचच त्याच दिवशी रात्री 11च्या दरम्यान NC दाखल होते. त्या NCचा तपास हा सहाय्यक फौजदार शिरसाट यांच्याकडे आहे. त्या NC मध्ये 351/4 हे कलम लावण्यात आलं. परंतु दादा गेल्यानंतर रात्री नेमकं काय घडतं आणि त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्याच दिवशी 6 तारखेला हा 1:15च्या सुमारास FIR दाखल होतो. बरं, हा FIR दाखल होताना इतकी सारी कलम त्यामध्ये लावण्याचं भारतीय न्याय संहितेतील 2023 नुसार 189(2), 191(2), 190, 352, 351(2) आणि त्याचबरोबर आर्म ऍक्ट सारखा गंभीर गुन्हा देखील 1959च्या कायद्यानुसार 30 कलम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. हे कमी की काय, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार 37(1)(3) हे देखील कलम लावण्यात आलेला आहे. या सगळ्या विचारमंथनामध्ये या टेंडर प्रकरणामध्ये नेमकी किनार कसली आहे, याला काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत का? कारण या प्रकरणातील आरोपी आणि फिर्यादी हे दोघे देखील विखे पाटलांचे समर्थक मानले जात असल्याचं गावातून सांगण्यात येत आहे. तुषार सदाफळ यांची पार्श्वभूमी देखील, त्यांचे कुटुंबीय, सदाफळ कुटुंबीय हे अनेक सामाजिक कामात अग्रेसर असतात. नव्हे, त्यांचेच नातेवाईक असलेले डॉक्टर विजयराव सदाफळ विजुनाना हे देखील सध्या राहता नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदी आहेत. यामुळं हे दोघही विखे समर्थक असताना आता विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार आहे का? यात नैतिकता काय? या प्रकरणातलं वास्तव काय? यात तुपेंची चूक आहे की यात सदाफळांची चूक आहे? यामुळं जनमानसामध्ये प्रतिमा नेमकी मलिन कुणाची होत आहे? यात प्रकरणात मिटवामिटवी होणार का? काहीतरी कॉम्प्रोमाइज होणार का? कारण राहता शहरामधील अनेक तक्रारींचं पुढं नेमकं काय होतं, FIRचं नेमकं काय होतं, पोलीस कोर्ट नंतर ती प्रकरणं पुढे प्रकाश झोतात येत नाही. या विषयात देखील प्रिंट मीडियातील अनेक वर्तमानपत्रांनी याची माहिती बातमी दिलेली नाही. त्यामुळं गॉडफादर मीडियाला वाटलं की या प्रकरणी देखील राहत्यात एवढी चर्चा होत असताना, एवढं गंभीर प्रकरण होत असताना याची बातमी ही लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आता या सगळ्या प्रकरणांमध्ये इलेक्शन हे कारण आहे का? तुषार सदाफळ यांनी नगराध्यक्ष पदाचं निवडणूक लढवली. त्याचबरोबर त्यांनी जुन्या प्रकरणात फायरिंग केल्याचं देखील तुपेंनी म्हटलेलं आहे. मग ते फायरिंग जर राहता शहरात झालं असेल, ते नेमकं कशामुळे झालं? त्यावेळी राहता पोलिसांनी काय भूमिका घेतली किंवा संबंधितांनी तक्रारी केल्या का नाहीत, असा देखील प्रश्न या प्रकरणातून उपस्थित होत आहे. या दोन्ही बाजूंनी एकमेकांचा भिगारपणा, बदनामी आणि लायकी या माध्यमांसमोर काढलेल्या आहेत. आता दोघांनाही भीती वाटत आहे. म्हणजेच कोमल तुषार सदाफळ यांनी त्यांचे पती हे घरी नाहीत, त्यांचं अपहरण झालंय का, त्यांना कोणी पळवून नेलंय का आणि त्यांचा फोन बंद का आहे, यामुळं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे. निश्चितच आज महिला दिन आहे आणि या प्रकरणी एका पत्नीने एका पतीची कशा प्रकारे बाजू घेतलेली आहे हे देखील त्याच दिवशी हे लोकांच्या समोर आलेलं आहे. आता पोलीस प्रोटेक्शनची मागणी तुपे कुटुंबियांकडून केली जात आहे. तुषार सदाफळ यांच्याकडे लायसन्स असलेलं पिस्टल हे कदाचित जप्त होईल का किंवा पोलीस त्यावरती नेमकी काय भूमिका घेतील याकडे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण शिर्डी राहत्याचे असलेले DYSP अमोल भारती यांनी देखील राहता पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे. म्हणजे घटनाक्रम बघितला, सुजयदादा येऊन जातात, त्याच दिवशी रात्री NC दाखल होते, त्यानंतर 6 तारखेला FIR दाखल केला जातो. या टेंडर आणि पत्त्याच्या प्रकरणांमध्ये दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप झाले. नेमकं या प्रकरणामागे आका कोण आहे? या गुन्हेगारी पार्श्वभूमी मागे नेमकं बाहेरून मागून कोणी सूत्र कोण हलवतंय याबद्दल या टेंडर वॉर्ड मधले आता पत्ते ओपन झालेले आहेत. भविष्यात अजून पुढे चालून या प्रकरणातील CCTV, कॉल रेकॉर्डिंग, त्याचबरोबर व्हिडिओ बाहेर येतील की काय, अशी देखील दोनही बाजूंनी
शंका उपस्थित केली जात आहे. एकंदरीत पत्त्याचा प्रश्न, पत्त्यांचा क्लब हा राहता शहरात आणखीन किती ठिकाणी चालवला जातो, या पत्त्याच्या याच्यातूनच पुढे गुन्हेगारी ही फोफावते की काय, याकडे देखील विखे पाटलांनी, सुजयदादांनी लक्ष देणं हे महत्वाचं आहे. कारण गुन्हेगारीची मुळं ही अवैध धंद्यातूनच पुढे येत असतात. त्यानंतर पुढे चालून एकमेकांवर आरोप करणं, भिकारपणा, बदनामी, लायकी या गोष्टी, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये विखे परिवाराचं लक्ष गुन्हेगारी निर्मूलन आहे. गुन्हेगारी मुक्त राहता शिर्डीच नव्हे तर नगर जिल्हा हा झाला पाहिजे, याकडं विखे पिता पुत्रांचं लक्ष आहे. आता प्रश्न राहतेकरांना पडतोय की विखे परिवारानं राहत्याच्या विकासाकडे लक्ष द्यायचं की राहत्यातील अशा प्रकारे पत्ते, अवैध धंदे, अवैध दारू विक्री या प्रकरणात डोकं घालून तिकडे वेळ खर्ची करायचा की काय, याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंट्स अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. एकंदरीत राहता शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी विखे पाटलांनी घेतलेली भूमिका आणि राहत्यात घडत असलेले हे अंडरकरंट, टेंडर वॉर किंवा पत्त्यांचे क्लब, अवैध धंदे, जुगारी, या मागे नेमकं कोण आहे, याबद्दल देखील तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवायला विसरू नका.